बाळमामाच्या नावानं चांग भलं. ओम श्री गणेशाय नमः. श्रोते, भक्त मंडळी आणि वारकरी संप्रदाय सर्वांना सद्गुरू श्री संत सद्गुरू बाळमामा यांची कथा आपल्यासमोर सादर करीत आहे पोथीरूपानं. तरी सर्वांनी आनंदात आणि मनापासून ऐका आणि आम्हाला सबस्क्राईब करा ही विनंती. ओम श्री गणेशाय नमः. परिस्थिती लकापाचे घरची, अत्यंताशे गरिबीची, भ्रांत 2 वेळाच्या अन्नाची, लकापाशे मामा सवे. 2-3 महिने सेवा, तिथीची मुक्काम करावा, बकरे चारणे सवेचे असावा, बाळमामांचा सहवास. शिरगाव मुक्कामी मामा असताना तेथे तसे लकापाची माता वयस्क, तिचे नाम आवक्का, मामा सवे भांड तसे. म्हणे लकापाशी कृत कोपे, बांधून फिरता डोळ्यास झापे, प्रपंच खर्च कैसा टोपे, कमाई मिसरीची नाही. म्हणे मामाशी संतापुण, देवा तू तरी असशी ज्ञानी, कष्ट कमाई सोडून हिंडुनी, लेकरा बाळास काय घालून. वय झाले बहुतसे, सोसता परिस्थितीचे चटके, सर्वाशी बोले संतापे, मामा म्हणते तीशी. म्हातारे थांबाईक माझी, दारिद्र्य संपले जाण तुझे, 8 एकर ब्राह्मणाचे शेत दुजे, तुम्हाशी साहे मिळणार. आई घे बेली ₹100, आई घे थैली ₹100, संचकार देऊनी इसारा पत्र, पुढील रकमेचा व्यवहार मुद्दत घ्यावी मागुनी. अवा काही केरू राहत तो ब्राह्मणाचा निरोप येत, मुलींची लग्ने निघाली त्वरित, जमीन घेणार तरी येणे, जमिनीचा ठरी व्यवहार, 8 एकर 5 सहस्त्र, ₹100 इसारा पत्र, पाडव्यापर्यंत व्यवहार पूर्ण व्हावा. तोच मामांचे तळावर, सातापा नामे दुसरा पुत्र, लकापाचा सहोदर, मामापाशी आले असे. दोन्ही बंधू द्वयाशी, खाऊन या प्रसाद कण्याशी, ₹50 ठेवत्या ताशी, व्यवहार होय निश्चित असा. पुढे अक्कोळ ग्राम जंगी मैदान, असे ग्राम जत्रे निमित्तान, मामाशी पुशे लकापा येऊन, मामा कुस्ती करू का. मामा म्हणते एकच काल एका, 2 करीनास का, मी असता पाठी राखा, न करी काही अनुमान. लकापा म्हणे धरून दास्ती मामा, पंजाबी पैलवान आले असती तेथे, दिप्पाळा गडबंब दिसते, मज कैसे झेपणार. म्हणते मामा मी पाठीशी,
लोळवत्या पंजाब्याशी खात्रीने तूच विजयी होशी निश्चित होऊन जाय तू लका पकरे कुस्त्या दोन ही विजय संपादून 2,500 रुपये रोख सोनं 1 तोळा मिळविले मग पुढे जाई मुतनाळ ग्रामीण तेथे एक कुस्ती मारून 1,500 रुपये आणि बक्षिसांचे तेथून पुढे जाय कबूर येथे कुस्ती एक मारून तेथे रोख बक्षीस रुपये 500 4,600 झाले पुन्हा मामा पाशे आला म्हणे 300 रुपये व्यवहार आला कमी पडता त्याला काय उपाय करावा मामा म्हणती रुपये 300 घ्या कर्जाऊ कोणापाशी सावकाश हप्त्याने कर्जाशी परतावा करीत जाणे म्हणती थोड्या सावे कृण त्याने परताव्याचे राहे भान खर्च करावा हात राखून उत्तम गुण प्रपंचाशी पुढे मामा देती वर 50 बकरी देती घेऊन 30 300 ही होती होणे पैदास उदरनिर्वाह होय सुरू कुस्तीच्या मग क्षेत्रात लकाप्पा होत असे ख्यात कबूरचा मैदानात थोराड पंजाब व्यास लोळवीन पुढे कोल्हापूर संस्थानाचे राजे छत्रपती राजाराम महाराज श्रीमंत अक्का साहेब महाराज पाहते कौशल्य लकापाचे लकापाशी घेती बोलावण कौतुके करती बहुमान चंदी आणि राहण्यास स्थान संस्थानाचा मल्ल करती तरी लकाप्पा धुन घेण्या मामांचे दर्शन म्हणे चरणी मस्तक ठेवून हा आशीर्वाद तुमचा असेल मनीचा भाव निर्मळ नसे जराये अहंकार आशीर्वाद देते प्रेमळ लेका हिंदुस्थानात जा कोठेही लढको नाही नामांकिनाशी मी असे सदैव पाठीशी कोण्या स्थळे जेथे जाशे यशवंत होणे येशिला पुढे जाय अमृत सराशी तदनंतर जाय अग्र्याशी दोन्ही आणले यशाशी महाराज आनंदती लकापाच्या शरीरेष्टीची कल्पना पाहताची नवदीत ही भक्कम प्रकृती दंताजीचे ठाणे उठलेली सशक्ताने निरोगी तरीही मिश्किल विनोदी निर्मळ मनाचा आनंदी सोजवळ वृत्ती लकापा निष्ठा मामांच्या चरणी प्रचिती ते प्रसंगाने त्याचीच पुढे कहाणी निवेदित करीतसे एका पावसाळ्या प्रारंभाशी बकरी चारण्या प्रवासी ओरणहट्टे ग्रामपाशी मामा होते थांबलेले एका शेताच्या बांधावर अशक्तपणा वाटतसे फार म्हणते विश्रांती घ्यावी तर कळप पुढे गेला असे खेड्यातून आणावी बैलगाडी पुढे जाण्याचे असे तातडे म्हणून विचार करती गडी लकाप्पा होता सेवेशी लकापास कळली बातमी मामांची प्रकृती न बरी म्हणून
गाडीसाठी धाव धाव पाहुनी मामा सेवणे म्हणतसे. गाडीपेक्षा घोड्याची सवारी मझशी पुसता तरी बरी. आलाय घोडा पातरी बैसा पाठीवरी त्याच्या. मामा म्हणते घोडा कोठे पहा समोर उभा आहे. ते मामासी पाठ गुळे घेऊन सुटे. बंकटपुरा पाशी आला बकरी होते तेथे ऊन. पालामध्ये तंबू ठोकुनी पलंग गादी टाके अंतरुणी. पाय चिपितसे मामांचे मामा बोलते गईवरुण. किती सेवा करशी पैलवान तुझ्या उपकाराचे ऋण. कसे फेडू सांग मजा देऊने भंडाऱ्याची पुडी. पत्नीची घालविली व्याधी 2 पुत्र देऊने वंशवृद्धी. एवढे सारे दिले देवा एवढे ऐश्वर्य बहुमान. यश कीर्ती चौबाजून तुमचे आम्हावरी ऋण. जन्मोजन्मी न फिटे शांत पहुडावे देवा. कसशी घेश्यामुची सेवा भाग्यामुचे हाच ठेवा. दैवयोगे प्राप्त होय. काय भाग्य थोर माझे म्हणून भेटती हे चरण तुझे. आमुचे वासी जन्म भरवजे या सेवेचा काय पाड. लकापा समदुर्लभ विरळा ऐसा भक्त देवही आगळा. दैववशे संपन्न सकळा बुद्धी चळून देई असे. याच गावाचा ज्योती पैलवान त्याची कथा विलक्षण. लकापाचाच पुतण्या जाण मामांची कृपा दृष्टी होय. 28 सुमार ज्योती असता वय कुमार. लकाप चुलत्याच्या बरोबर आपाची वाडी आलाशी. सवे असे बंधू मामा तेथेच असती बाळू मामा. यात्रेनिमित्त त्यांचा मुक्काम असे आपाचे वाडीसा. गावाकडून येते घुमटाकडे सिद्धनाथ समाधी पुढे. श्यामा म्हणे ज्योतिष पुढे देव तसे पडपाया. ज्योती दंडवत वाकोणी मस्तक ठेवण्या मामांचे चरणी. तोच सलाथेने झिडकारुणी क्षणभरात ज्योती सावरे. मामा समोर जोडून हात मामा तयाशी नाव पुसत. ज्योत्या पुले नाव सांगत तेविळी मामाने. मामा म्हणते जोत्या कमोत्या झाले का बाज हो परता. मामांच्या कृपेचा नंदाज येता पुढे तसे प्रत्ययान. ज्योत्या पुढे चमके गुणगान पाणीदार मोत्या समान. कुस्तीत तरबेज विलक्षण सामर्थ्य मामांच्या शब्दांचे. लहानपणे असे गरीब खेळातले असाधारण कर्तव्य. अनेक सद्गुण जब असते ज्योतीची ठाई. एकाच लांगेवरी अनेक अनेक डाव चितपट निकाल्याने झटपट. कुस्ती शौनिकांचा लाडका. जेथे ज्योतीची असेल कुस्ती मैदाने खचाखच भरती. यश कीर्त्याने प्राप्ती वाढू लागली ज्योतीची. प्रथम श्रेणीचा पहिलवान ऐसा मिळवे बहुमान. प्रसिद्धी आणि ऐश्वर्य पूर्ण
तरीही विनम्र स्वभाव. स्वभाव ते काटकसरे तरी नाचता व्यवहारे. 20 एकर शेती वावरे आपुल्या क्रीडा गुणे करी. आजही आवळे संत संग सत्पुरुषाने शतसंग. त्याच सेवा कर्मे दंग ऐसा सदभक्त भला. षडैश्वर्य गुणे भला जो संत संगी रमला. त्याचा उत्तर रंगही रंगला. सार्थक मनुष्य जन्माचे ऐसे काही पुण्यवंता. भाग्य लाभले जतन करिता सद्गुणांची वृद्धी करिता. तयाच चरणी दंडवत. दैवदत्त लाभले भाग्य लाथाडते कवळते दुर्भाग्य. कुसंगणाना व्यसने योगी कर्मभ्रष्टते अधम. काही चळते सत्तामध्ये संपत्ती प्रसिद्धी उन्मादे. बळते बाष्कळ करुणे भदे आयुष्याचा सर्वनाश. हे नवे मनुष्य लक्षण पशु म्हणता पशूंचा अपमान. तरी अवयवी दिसते मनुष्या समान. म्हणून नर पशु म्हणावे अशी. मामांचे पत्नी सत्यवा असे सोबतीशी जेव्हा जेव्हा. संसारे विसंवाद कलहा नेहमीच असे ठरलेला. मामाचे योगतान जाणवण अवज्ञा होतसे तिचे करुण. परे मनाशी समजून घे करुण. आवडते ते करून देती हे संताचे संसार सुख. म्हणून प्रपंचाशी ते विनमुख सदास्ते अंतर्मुख. विश्वाचा प्रपंचाचा विचार सत्यवाचे माहेर कोळ. तेथील जत्रेच्या शे वेळ म्हणे माहेरच्या देवाशी वेळ. जाणारा शे निश्चय मामा म्हणती ऐक वचना. चालू आहे 7वा महिना बाहेर पाय तुझ नसे कल्पना. तर यात्रेस जाऊ नये. सत्यवा उलटून दे उत्तर. तुम्ही देवकी त्याचे अवतार. जिथे तिथे असे घंटानकार. जाणार आहे मी नक्की संत विभूतीचे महिमान. न ओळखते आप्तजन म्हणून बोलती प्रतिवचन. अति परिचयात अवज्ञान मामांच्या आज्ञा उल्लंघुण. करीतसे अकोळी प्रयाण. मार्गात बोराटीचे शिरे अडकुण. पदराशी मार्गे खोळंबे. काही केल्या बोराटी शिरडे. सत्यवाचा पदरण सोळे. वाऱ्याचा झोत येऊन दोर पडे. सावले पदरी फाटते तैशीच निग्रहाने पुढे सरे. तो नागई तिज सामोरे. मार्गात पणा काढून फिरे. माघारे जाये आपुल्या तळा. भोवती माणसाशी पाचारे म्हणे जनावर करा दुरे. म्हणते सर्व कोठे जनावर भ्रम झाला शे तुझा. आयशे भ्रमले किती तरे वाढ वेळ होय परते घरी. म्हणे अक्कोळ यात्रेची पुरी झाली नाही म्हणे निराशा. मामा सायंकाळी तळावर परतून येते बकऱ्या बरोबर. विचारते परत का माघार आलीस का जाणारिणी. सत्यवा म्हणे अडकला पदर. शिर तिथे होय सावल्याचे पोते रे. फाटले सावले म्हणून माघारे आले पुढे बोलतसे. मामा म्हणते खोटे नको बोलू बळे.
रस्ता कोण अडवला सांग खरे, आता तरी मी कोण हे जानशी तरे, आले की नाही प्रत्यंतर, क्षणभर भांबावली उत्तरे, मग बावरून चरणाधरे, अक्का मागे पदर पसरे, तथापि पूर्ण पालट म्हणे, अविचारे गोत्यात तसे, तथापि निरुपाय हो नये, चरणाधरी भावनावशी, स्वभावाशी ना औषध म्हणे, नंतर मामा गंजीतील पिंजर, जमिनीवर पसरती भराभरा, सत्यवा वातीची माता सादर, म्हणती तेच झोपावे, ते तीच बैता बैसती, बोत काठी निरिंगण रेखती, आणि दोघीच्या आज्ञा करती, नवलांडणे लक्ष्मण रेषा, दोघांनी सकाळपर्यंत न कदापि रिंगण ओलांडत, अमर्यादा कराल तर अनर्थ घडेल म्हणे निश्चित जाना, कोणतीही असो तातडी, लघवी अथवा शौचविधी, कोणत्याही कारणास बंधी, बाहेर न यावे रिंगणाच्या, सभोवार घनदाट अंधार, वातावरण गुडगंभीर, गडी माणसांच्या तोंडचे निर, पार पळाले भीतीने, मामांचे मर्यादा रिंगण, आणि दोघीशी वागताडण, एकूण गंभीर प्रकरण सर्वांनी मनी जाणले. दिवसभर दमणूक झालेली, आगडी माणसे सर्व झोपली, बकरी तळावरी दूर राहिली, दोघी जवळ नव्हते कोणा, आहो तेव्हा पाठ वेळा, सत्यवाच्या पोटी उठे कळ, तेव्हा शौचास ते वेळ, जावे असे वाटू लागे, सर्वत्र शांतता भयान, राहावे ना मायले की लागून, पावे मामाशी बोलावून, परिमणी होती धास्ती, अवघड पडला पेच प्रसंग, त्यावर वेदना तीव्र तरंग, सत्यवा ओलांडे मर्यादा रिंगण, मग तेथेची कोसळली, सत्यवाने गंगूबाई न थोरवी जाणती पाही, समजती विक्षिप्त हरिभाई, बाळू मामा वेडसरा, संताच निकट नात लगा, न जाणती महिमा योग्य, दैववशे चिंतामणी, हाती लागे ठेवती अळगळीत, काय लाभ काय लाभ, अंगणे असे कल्पतरू, तोडून म्हणते सर्पण करून, सर्पणाशी का जावे दूर, याचा काय असे उपयोग, मौतिके साठविती संपुष्टी, शिंपले फेकून या देती, तसेच सज्जने घ्यावे संती, हे फेकावे फुलपटे, अति तीव्र वेदना होऊन, सत्यवा पडली कोसळून, आर्त हा गये आहे म्हणून, तेच होय मोकळी, गर्भपात तिचा होय, वंशांकुर बुडून जाय, जन्माधीच मृत्यू होय, बाळूमामांच्या वंशाचा, सकाळी मग भानावर, गंगूबाईने तीस तळावर, न बोले कोण कोणा बरोबर, गंभीर उदास वातावरण, मामास्ते शांत चित्ते, जैसे स्थित प्रज्ञ योगी होता, जणू सर्वशे आधीच ज्ञात, ऐसा व्यवहार निर्लोप, गंभीरपणे बोलती पत्नीशी, आणि महोदर भगिनीशी, तुमचे मार्ग भिन्न तुम्हासे, माझा मार्ग वेगळा,
कर्तव्याचे आज्ञा पालन ते तुम्हास न घडले जाण केवळ नुसते नाते बंधन या सहजीवनात काय अर्थ बंधनाचा बाह्य उपचार अंतःकरण भरकटे सैर आत एक एक बाहेर वागण्यास काय अर्थ आहे न तुम्ही अज्ञान तुमच्या हितासाठीच बंधन त्याचे होत तुम्हा चरण स्वहिता नाही ओळखता केवळ लोकोपचारासाठी बांधणे सहजीवनाची गाठी तिची जाचणी तुम्हासाठी आता विचार निर्वाणीचा तुमचा मार्ग तुम्हास मोकळा न येणे परतुने माझ्या तळा सुख नैव चालत्या व्हा अक्कोळा हे सांगतो निर्वाणीची पुन्हा सांगतो एक बार टाकले पाऊल न घे माघार हा कोळचा बाळू धनगर कदापि कोण्या काळी मामा सांगती मायली किशी निघून जाती अक्कोळाशी मामा नतीजकडे पाहती न आणते मनी स्मृती सही एकदा घडले ते झाले न कदापि फिरून उगळे संसाराचे प्रत्यंतर घेतले आले गेले गंगार्पण संपला संसार त्याच ठाणे आता जगाचा प्रपंच म्हणी तोच होय सुरू ते तपासूने दुसरा संसार मामांचा तोच गेला वाढत वाढत विस्तारला विश्वासा व्यापता विश्वाच्या चिंता खांद्यावरी वाहतात मापुरी चाललाजही आज मामांचा परिवार अनिवार वाट तसे अपरंपार ऐसा वाढतचे जाणार अशी मागणीत संख्यात विवेकानंद माणिक प्रभू गाडगे महाराज नाम डेबू लोकार्पण होती ऐशी नारद भूम पुण्यभूमी जगतिया तैसेचाच मामांचे सुटले बंधन प्रपंचाचे आणि विश्वरूपी संसारी रमलेशे निरलस सात्विक मन जगाच्या कल्याणासाठी अप्रसंगी विरक्ती भक्त कल्याणास्तव अनुरक्ती हे निर्मिती लीला रूप पुढील अध्याय विस्तार नाना स्वरूपी सादर लीला स्वरूप लोकोद्धार निवेदित यथामिती इति श्री आत्मापूरसित ब्रह्मयोगी सद्गुरु बाळू मामा लीला चरित्र ग्रंथे षष्ठाध्याय श्री साम सदाशिवार्पणमस्तु शुभम भवतु बाळूमाच्या नावानं चांग भलं हर हर महादेव.